हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आज आपल्याला काही क्वेश्चन पाहिजेत जे आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये कशाबद्दल माहिती पाहिली. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल, जी आधुनिक आवर्त सारणी, की ज्याच्यामध्ये आपण पिरियॉडिक ट्रेंड, जो आपण आवर्ती कल आहे तो कोणत्या स्वरूपामध्ये दाखवला गेला किंवा सांगितला गेला ते पाहिलं. बट सम प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, दॅट इज फर्स्टली व्हॅलन्सी, सेकंड वन atomic size, and last one metallic and non-metallic character. मीन दॅट आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये प्रिव्हियसली काय पाहिलं, व्हॅलन्सी. पण आजच्या पिरियडमध्ये आपल्याला ॲटॉमिक साईज विषयी पाहिजे होतं, पण काही क्वेश्चन दिले गेले ते खाली, की त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं की थिंक अबाउट इट, त्याच्यावर विचार करायला सांगितलं गेलं आहे. आणि जर हे प्रश्न नाही पाहिले गेले तर आपण काय शिकायला लागलो किंवा कोणत्या बाबी क्लिअर करायला लागलो त्याच आपल्याला ॲनालाइज केल्या जाणार. त्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन पाहावं लागतील आणि क्वेश्चन पाहिल्यानंतरच नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला जो ॲटॉमिक साईज आहे अँड मेटालिक अँड नॉन मेटालिक प्रॉपर्टी त्याच्याविषयी आपल्याला माहिती डिटेल्स पाहावं लागते. लुक ॲट ऑन बोर्ड, व्हॉट डू यू सी? सम क्वेश्चन, काही क्वेश्चन दिसतात आपल्याला गिवन ऑन बोर्ड. पण त्याचे आपल्याला ॲन्सर पाहावं लागतील की कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला डिड्यू किंवा कॅल्क्युलेट करता येतील किंवा आपल्याला क्लिअरली व्हेरीफाय करता येतील. पहा, how many questions? There are 5 questions. Look at first question. What is the relationship between the electronic configuration of an element and its valency? म्हणजे आपल्याला प्रिव्हियस नॉलेजवरतीच क्वेश्चन तयार केला गेलेला आहे की आपण टॉपिकमध्ये ज्या बाबी आपण पाहायला लागलो, ज्या आपण पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटबद्दल पाहायला लागलो, क्वेश्चन त्यालाच अनुसरून आहे की व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन and electronic configuration of an element and its valency. मग आपण काय पाहिलं, व्हॅलन्सी कशाला म्हटलं, कंबाइनिंग कॅपॅसिटी, त्यांचा परस्पर संबंध काय. कारण ह्या बेसिक कन्सेप्ट जर पाहिल्या गेल्या तर ह्या थोड्याशा त्यांच्याशी अगदी कशा पाहायला मिळतात आपल्याला, थोड्याशा सिमिलॅरिटी आहे परंतु थोडाफार फरक आहे त्याच्यात. व्हॅलन्सी मीन्स कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन means only outermost cell, total number of electron present in its outermost cell. This is the relationship between these two fact or two concept. म्हणजे ह्यांच्याबद्दल सत्यपरित फॅक्ट बद्दल जर पाहिलं गेलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट याच्याबद्दल पाहिलं गेलं तर इट्स ओनली टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट्स outermost cell. And valency means not total number of valence electron, means combining capacity, means gain, lose or share with other atom of an element, then stable for the element. म्हणजे हे आपल्याला म्हणता येईल, म्हणजे हे आपल्याला दोन बाबी क्लिअर करावं लागतील, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्स. सेकंड वन, अनदर वन क्वेश्चन, आपल्याला हे जरा केअरफुली पाहावं लागतील कारण त्यासाठी आपण तक्त्यानुसार आपल्याला काळजीपूर्वक पाहिजे ते क्वेश्चनचे आन्सर. सेकंड वन क्वेश्चन काय सांगतो, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. ऑलरेडी दिलेला आहे एलिमेंट आणि त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा रिप्रेझेंट केला गेलेला आहे. पण व्हाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि बेरिलियमचा किती आहे, 4 आहे. बट राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दी टू अँड डिड्यूस दिअर व्हॅलन्सी फ्रॉम दी सेम. तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढावं लागणार आहे बेरिलियमचं आणि ऑक्सिजनचं आणि डिड्यूस किंवा कॅल्क्युलेट करावं लागणार आहे की त्याची जी व्हॅलन्सी आहे ती सेम पाहायला मिळते का. आणि त्यासाठीच आपण हा सेकंड चार्ट जो तयार केला गेला आहे तोच डिनोट करतो की बेरिलियम आहे, आपल्याला सिम्बॉल एक माहिती असणं गरजेचं आहे, बेरिलियम नॉट कॅपिटल बी. मग बोरॉन हा सिम्बॉल आहे त्याचा कॅपिटल बी, त्यामुळे बेरिलियम. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर, इट इज 4. लास्ट सेकंड ऑक्सिजन 8. Electronic configuration, how to represent the electronic configuration of these two elements. Firstly beryllium, first orbit, how many, 2 electrons. Then another one, atomic number लक्षात घ्यावा लागेल आपल्याला किती दिला गेला. लास्ट वन मध्ये किती येतील, 2 and 2 4. ऑक्सिजन 2, किती झाले, पहिल्यात 2 गेले तर टोटल ॲटॉमिक किती येतं, प्रोटॉन
किंवा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये टोटली 8 आहेत. तर पहिल्या कक्षेमध्ये किती जातात 2 इलेक्ट्रॉन आणि नेक्स्ट अनदर वन शेल 6 मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स नॉट व्हॅलन्सी. मग आपल्याला क्वेश्चनच काय विचारला गेलेला आहे की राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द टू. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण डिनोट केले किंवा इंडिकेट केले गेले तिथं डिड्यूस दिअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. व्हॅलन्सी आपल्याला बघावं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हाऊ मेनी 2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती त्याच्या बाहेरच्या कक्षेत 2 आहेत. म्हणजे याचाच अर्थ त्याची व्हॅलन्सी किती झाली 2. कारण ते आपल्याला काय म्हणता येतील मेटल आहेत, ते देणार आहेत, गेन करणार आहेत, लूज करणार आहेत किंवा शेअर करणार आहेत दुसऱ्यासोबत. त्यावेळेस तो स्टेबल होणार आहे कितीनी 2 म्हणजे के ऑर्बिट. नेक्स्ट ऑक्सिजन. इथं कन्फ्युजन होईल. बरेच विद्यार्थी काय करतील व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती तर 6 मीन्स व्हॅलन्सी 6 नाही आहे, टोटली रॉंग. किती होणार आहे आपल्याला यानुसार सुद्धा काढते 8 - 6. ऑक्टेट रूल नुसार सुद्धा आपल्याला ते डिड्यूस करता येऊ शकतं. म्हणजे टोटल किती झाले 2 इलेक्ट्रॉन. मीन्स 2 इलेक्ट्रॉन काय करावं लागणार आहेत ऑक्सिजन या एलिमेंटला किंवा या ॲटमला, ऑक्सिजनच्या अणूला स्वीकारावं लागतील. ॲक्सेप्ट दी 2 इलेक्ट्रॉन देन स्टेबल बाय ऑक्टेट रूल्स. म्हणजे अष्टक स्थिती त्याची काय होईल कम्प्लीट होईल. ह्याची काय होईल डुप्लेट. आपण याला काय म्हणतो द्विक स्थिती म्हणून डुप्लेट. आणि याची किती आहे ऑक्टेट. यानुसार आपल्याला क्वेश्चन सेकंड काय करता येतोय व्हेरीफाय करता येतोय या चार्टनुसार. देन नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन. The table on the next page is made on the basis of modern periodic table. म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मध्ये जरी पाहिलं गेलं तरी तो तुम्हाला 25 पेज वरती आपल्याला तो हा जो तक्ता जो दाखवला आहे हा टेबल आहे तो आपल्याला दिसतोय किंवा पाहता येऊ शकतो. नेक्स्ट पेज म्हणजे हा पुढचा जो बेस ऑन मॉडर्न पिरियडिक टेबलनुसार आपण हा शॉर्टली तयार केला गेला आहे. तर शॉर्टली का म्हटलं कारण इथं परत पुन्हा कन्फ्युजन पडतात. 2 पासून सरांनी डायरेक्ट 13 कसं काय लिहिलंय कारण तिथं आपण ट्रान्झिशन एलिमेंट 3 to 12 ॲटॉमिक नंबर 3 to 12 याच्या दरम्यान म्हणजे ते खालचे जे आपण दाखवले ते SPDF जे ब्लॉक टाकले ते तिथले दाखवलेले नाही आहे ब्लॉकचे असो. देन राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट 20 एलिमेंट बिलो द सिम्बॉल. म्हणजे आपल्याला तिथं काय करायचं पहिल्या 20 मूलद्रव्यांची काय दाखवायचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून दाखवायचे सिम्बॉलिटिकली. सिम्बॉल दाखवायचे आपल्याला आणि त्याची व्हॅलन्सी सुद्धा संयोजन सुद्धा किती असू शकते ते क्लिअरली करायचे. कारण आपण पाठीमागच्या प्रिव्हियसली पिरियडमध्ये सुद्धा ह्या मी अगदी मेटल नॉन मेटलच्या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवले. परंतु ह्या स्वरूपामध्ये सुद्धा दाखवा म्हणतात ते ह्या तक्त्यात आपल्याला टाकता येतील का. म्हणजे सिक्वेन्सली जो ट्रेंड आहे त्यांचा ग्रुप असेल किंवा पिरियडिकली असेल. कारण फर्स्ट जे असेल आपल्याला ते कुणाला द्यावं लागेल कारण हे आपण जे काय दाखवले व्हर्टिकल कॉलम दाखवलेले त्याला ग्रुप्स म्हटले, हॉरिझॉन्टल रो दाखवले त्याला पिरियड म्हटले. हे रिपिटेशन करायची आवश्यकता नाही पडायला पाहिजे. आता हे आपल्याला अगदी ॲनालाइज झालेलंच असणार आहे. ह्या उद्देशाने जाऊया आपण. फर्स्ट हायड्रोजन नेक्स्ट हेलियम. नाही तर बरेच विद्यार्थी स्टुडंट काय करतील खाली टाक चुकला. आपल्याला कसं जायचंय पिरियडिकली जायचंय. ग्रुप पिरियडिकली आपल्याला ते मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे जशा प्रकारे स्वरूप दाखवले त्या स्वरूपात दाखवलं. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. सिम्बॉल आपल्याला बारकाईने पाहिजे, सिम्बॉल चुकवायचे नाही. ते लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, लास्टली निऑन. फर्स्ट 10. नेक्स्ट अनदर वन थर्ड पिरियड स्टार्टिंग आपली कशापासून होती सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, Cl कॅपिटल C स्मॉल l, क्लोरीन. काय याच्यामध्ये गफलत होते कॅपिटल C स्मॉल l. बरेच जण काय करतात तिथं कॅपिटल Lच टाकतात क्लोरीन ज्यावेळेस आपण सिम्बॉलिटिकली दाखवतो सिम्बॉल त्याचं दाखवतो. फ्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम आर दी फर्स्ट 20 एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे अशा स्वरूपामध्ये दाखवता येते. जे आपण फर्स्ट 20 दाखवले तसे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट 20 एलिमेंट सिम्बॉल राईट द व्हॅलन्सी. मग आपल्याला ते सिम्बॉल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणं आपल्याला इथं 1 हा 1 आहे 2 ह्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं काय दाखवावं लागणार आहे
एक प्रकारे आपण जर त्याचा ॲटॉमिक नंबर तिथे इंडिकेट करणं गरजेचं आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जरी इथं दिसलं नाही तरी तुम्हाला सगळे पाठ आहेत हे आता. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अँड लास्टली 20. अशा प्रकारे आपण ॲटॉमिक नंबर्स रिप्रेझेंट केले गेले आणि राईट इट्स व्हॅलन्सी. मग आता इथं जर आपण जर विचार केला गेला, बरेच जण गपल्यात, आपण बिलो टाकणार इथं थोडंसं काळजीपूर्वक पहा की हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असणार आहे. तर इथं मी ब्रॅकेटमध्ये टाकायला लागले. किती राहील याची 1. हिलियमच्या बाबतीत 2, टोटली रॉंग 0. किती राहील त्याची 0 होईल, कारण पाठीमागच्या पिरियडमध्ये मी दाखवली ती कशा स्वरूपामध्ये. नेक्स्ट राहणार लिथियम. कन्फ्युजन होऊ नये, म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 2 अँड म्हणजे पहिल्या कक्षेत किती गेले 2 आणि दुसऱ्या कक्षेत किती राहिले, एकच राहिलेला आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती होईल 1. बेरिलियम 2, 2 मीन्स व्हॅलन्सी 2. बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 5 होईल का, नाही होणार, कारण त्याला किती लागणार आहे. तर आपण नायट्रोजनच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर हे मेटॅलिक प्रॉपर्टी झाली, परत पुन्हा काय व्हायला लागले, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीकडे जायला लागले. म्हणजे 4 नायट्रोजनच्या बाबतीत म्हणजे 2, 5 म्हणजे ऑक्टेट रूलनुसार आपण विचार केला गेला त्याला कितीची गरज आहे 3ची. 3, 2, 1 अँड 0. सेम फॉर्म ह्या स्वरूपानुसार 1. इथे आपण जर पाहिलं गेलं 1, 2, 3, 4 लास्ट इथून परत चेंज होते फॉस्फरस नुसार. किती तर 3, देन 2, 1, 0. इथेही किती पोटॅशियमच्या बाबतीत जर विचार केला गेला तर इथे आपल्याला ॲटॉमिक नंबर किती दिला आहे 19 दिला आहे. तर 2, 8 आपल्याला तिथं बारकाईने लक्षात दिलं गेलं 2, 8, 8, 1 अशा स्वरूपामध्ये होईल. पोटॅशियमच्या बाबतीत जर विचार केला गेला, पोटॅशियम 2, 8, 8, 1 ह्या स्वरूपामध्ये, त्याची व्हॅलन्स किती 1 आणि इथे सुद्धा किती कॅल्शियमची ह्या स्वरूपामध्ये 2, 8, 8, 2. कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण इंडिकेट केलं, म्हणजे राईट दी व्हॅलन्सी फ्रॉम दी फर्स्ट 20 एलिमेंट्स. म्हणजे आपण ॲटॉमिक नंबर बी दाखवले आणि त्याच्यामध्ये व्हॅलन्सी सुद्धा कशा स्वरूपामध्ये आपल्याला दाखवता येतात. तर ब्रॅकेटमध्ये आपण काय केले आहे तर टाकल्या गेल्या आहेत सगळ्याच टोटली आपण ज्यात दाखवल्या गेल्या तरी पूर्ण अगदी 20 अशा स्वरूपात आपल्याला काय करता येईल, जो टेबल आहे तो कम्प्लीट करता येईल. देन नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन 4th. चौथ्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं गेले ते लक्षात घ्या. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आवर्तनामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर पिरियडिक ट्रेंड कोणत्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो, ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जा. इथंच आपण बघितलं गेले. स्पेशली एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू पिरियड सेकंड अँड पिरियड थर्ड, जो आपण इथं दाखवला पिरियड सेकंड अँड पिरियड थर्ड याच्यामध्ये, आणि तेच इथं टाकायचं आपल्याला. कारण तिसरा जो क्वेश्चन आहे तो 4thला अनुसरून आहे. आपण तसं फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे 3 आहेत ते पूर्ण पिरियड बघितलेले, पाठीमागे डिस्कस केले गेलेले. सेकंड आणि थर्ड नुसार जर पाहिलं गेलं तर तिथं काय विचारलं गेलं, पिरियडिक ट्रेंड. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी. व्हॅलन्सीमध्ये व्हॅरिएशन काय पाहायला मिळतं, तर आपल्याला सेकंड पिरियड टाकावं लागेल. तिथं कोणता आहे सेकंड पिरियडमध्ये कोणती एलिमेंट येतात, विच इज द एलिमेंट प्रेझेंट इन सेकंड ऑर इन थर्ड पिरियड. इथं कोणता आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड क्लोरीन. आपल्याला कोणते क्लोरीन नाही ना, इथं फ्लोरीन नंतर कोणता आहे, इनर्टिन निऑन. व्हॅलन्सी आपल्याला माहिती याची. थर्ड पिरियड एक बघूया आपण लगेच चटकन. लगेच इथं दाखवले गेलेलं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड लास्ट आर्गॉन. इथे ॲटॉमिक नंबरनुसार आपण याची व्हॅलन्सी जर पाहिली तर दाखवली गेलेली. अजून रिपीट करूया आपण. इथे 1, 2,
3 4 नायट्रोजन पासून परत पुन्हा बदलते, इथं दाखवले गेले 3 2 1 लास्टली 0 सेकंड पिरियड मध्ये. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारले व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी काय दिसतं आपल्याला पिरियडिक ट्रेंड मध्ये जर पाहायला गेला तर when we go from left to right in the modern periodic table. Look at in the third period तिथे जरी पाहायला गेलं तर फर्स्ट 1 2 3 4 5 6 सॉरी, कारण आपण काय करणार इन्क्रीजिंग ऑर्डरने जायला लागलो. कुठे होणार आहे इथं हा जो आपण फॉस्फरस, कारण इथपर्यंत काय होईल 1 2 3 4 हे वाढत गेले. हेच कन्फ्युजन होतंय मी जे आत्ता करायला लागलो बऱ्याच स्टुडंटचं. तर फॉस्फरसच्या बाबतीत किती येईल 3 2 1 अँड लास्टली 0. म्हणजे आपल्याला शेवटी फायनली आपल्याला काय रिकग्नाइज करता यायला लागलेले किंवा फायनली इन्फरन्स काय निघायला लागला निकष. when we we go in second or third period, it means that it is clear that एक क्लिअर करता येते आपल्याला when we go from left to right in period, valency increases from first to fourth. म्हणजे व्हॅलेन्सी ती काय होती वाढती 1 ते 4 पर्यंत and then 0 3 2 1 and lastly 0. म्हणजे हेच आपल्याला काय पाहायला मिळालं थर्ड पिरियड मध्ये. when we go from left to right in modern periodic table, valency increases from first to fourth and then 0. It is clear that म्हणजे हे आपल्याला लक्षात येतं पिरियडिक ट्रेंड आपल्याला काय सांगतो. Okay student, next another one question. Fifth, what is the periodic trend in variation of valency? तसाच क्वेश्चन आहे, परंतु व्हॅलन्सी while going down in group गणामध्ये जर आपण वरतून जर खाली गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅलन्सी बद्दल काय पाहायला मिळतो, ट्रेंड जो पाहायला मिळतो. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द फर्स्ट सेकंड अँड ग्रुप 18. म्हणजे आपण अगदी एक अल्कली फर्स्ट ग्रुपला म्हटले, सेकंडला अल्कलाइन अर्थ मेटल म्हटलंय आणि 18ला काय म्हटलंय झिरो ग्रुप. हा जो तुमचा फोर्थ चार्ट जो दिसतोय त्याच्यानुसार आपल्याला बघायचा आहे. आपल्याकडे ऑलरेडी ग्रुप तयार केले गेलेले, कारण जसजसे आपण चार्ट कंप्लीट करायला लागलो तसं काय व्हायला लागले समोरचे चार्ट जे आहेत पुढचे ते अगदी कन्व्हिनियंट व्हायला लागले, सुईस्कर व्हायला लागले. फर्स्ट ग्रुप जर पाहायला गेला त्याच्यामध्ये आपल्याला 3 एलिमेंट टाकायचे. जो व्हर्टिकली दाखवायचे तो असेल तुमचा हायड्रोजन. ओके स्टुडंट, लिथियम आणि लास्ट वन सोडियम. आपल्याला ग्रुप व्हॅलन्सीच्या बाबतीत चर्चा डिस्कस करायची. नेक्स्ट ग्रुप सेकंड हा कोणता झाला अल्कली मेटल, मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट. नेक्स्ट अल्कलाइन अर्थ मेटल, बेरिलियम, मॅग्नेशियम and last calcium. नेक्स्ट हा ग्रुप 18 मीन्स झिरो ग्रुप, त्याला 18 म्हटले पाहिले. 18व्यातले हिलियम, निऑन, लास्टली आर्गॉन. यांच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर यांची जर व्हॅलेन्सी जर पाहिली गेली याची किती आहे 1 इथे दिसते तुम्हाला. लिथियम 1, सोडियम 1, बेरिलियमच्या बाबतीत 2, मॅग्नेशियम 2, calcium 2. Next another one, last group that is 18 group, we call zero group element. याच्यामध्ये जरी पाहिलं तर 0 0 लास्ट आर्गॉन 0. म्हणजे याच्या what is the conclusion from this all these groups, that is first, second and lastly 18 group. काय क्लिअरली करता येईल when we down the group, any one group in modern periodic table, valency is the same. Whenever we go top to bottom in modern periodic table. म्हणजे वरतून ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस अजून आपल्याला काय पाहायला मिळतं, व्हेरिएशन पाहायला मिळतं का नाही. म्हणजे ज्यावेळेस पिरियडमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला 1 by 1 वाढते. आणि गणामध्ये जर पाहिलं गेलं तर काय व्हायला गेलं इथं आपल्याला जर रेफरन्स जर पाहायला गेला फर्स्ट सेकंड अँड लास्टली 18 ग्रुपचा तो काय राहतो सेम राहतो. याच्यावरून आपल्याला काय होते क्लिअर व्हेरीफाय होते की मॉडर्न पिरियडिक टेबल
पिरियडनी जा किंवा ग्रुपनी जा, काय व्हायला लागलं आपल्याला एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय कॅरेक्टर्स पाहायला मिळतात किंवा प्रॉपर्टीज जर पाहिल्या व्हॅलन्सीच्या बाबतीत, कारण पूर्ण व्हॅलन्सीला होते लागू. आणि आपला जो पिरियडिक ट्रेंड जो चालला होता कशाच्या बाबतीत चालला होता तर व्हॅलन्सीच्या बाबतीत, ते आपण क्लिअर केलं गेलं तर तो आपल्याला अगदी व्हेरीफाय केला जातो ह्या क्वेश्चनला अनुसरून. आणि तुम्ही राईट डाऊन करा हे क्वेश्चन अगदी काळजीपूर्वक तुम्हाला नोट्समध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि त्याचे आन्सर ह्या टेबलनुसार सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअरली अगदी काळजीपूर्वक ते प्रॉपरली राईट डाऊन करा. ओके स्टुडंट, आजच्या पिरियडमध्ये आपण काय पाहिलं, हे थिंक अबाउट इट, थिंक ओव्हर इट, याच्यावर विचार करायला सांगितलं. विचार का करायला सांगितला, कारण आपण ह्या बाबी आपण पूर्ण पाठीमागच्याच पिरियडमध्ये बघितल्या होत्या, परंतु क्वेश्चन कसे विचारले जायला लागलेत, आन्सर कसे, कारण अशाच स्वरूपामध्ये आपल्याला SSC बोर्ड एक्झाममध्ये किंवा बोर्ड पेपर पॅटर्न जर तुम्ही पाहिले गेले ह्या अशाच ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात. मग इथं ब्लँक स्पेस सोडला जातो, मग ब्लँकमध्ये आपल्याला फिल्डअप करावं लागते किंवा पुटअप करावं लागते, फिल करणं गरजेचं ठरतं. तर रिकामे स्पेस सोडला जातो तिथं, आणि तुम्हाला जर ते जर ॲनालाइज झालं, मेमोराईज झालं तरच तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार, कारण इथं पाठांतर नाही आहे, इथं अंडरस्टँडिंगला किंमत आहे, कारण सायन्स सब्जेक्टच तसं आहे. कारण तुम्ही किती पाठ केलं, पाठांतरापेक्षा ते अंडरस्टँडिंग जर प्रॉपरली झालं गेलं तर तुम्हाला तो क्वेश्चन कसाही फिरू. जसं क्रिकेट मॅचमध्ये आपण गुगली टाकलं, उजव्या चेंडू टाकला जातो उजव्या डाव्या बाजूला आणि उजवा स्टंपच उडवला जातो, त्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं फिरकी घेतली जाते की प्रश्न त्या स्वरूपातच विचारले जातात की आपल्याला प्रश्न वाचताना तो अगदी समजणं गरजेचं आहे. तर समजला तरच त्या ॲन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो, नाहीतर ते समजलं नसेल शिकवताना किंवा सांगतोय नोट्स वगैरे नसेल काढल्या गेल्या तो प्रश्न काही देखील समजला जाणार नाही आणि तुम्हाला त्या ॲन्सरपर्यंत शक्यच नाही जाणार. ओके स्टुडंट, तर इथे आपण आजच्या पिरियडसाठी थांबूया. थँक्यू.